समोर अथांग अरबी समुद्र आणि त्याच्या काठावर उभं असलेलं हजारो वर्षाचा इतिहास साक्षी ठेवणारं सोमनाथ मंदिर. हे भगवान शिवाचं पहिलं ज्योतिर्लिंग आहे. स्कंदपुराण, शिवपुराण आणि ऋग्वेदात या तीर्थस्थानाचा उल्लेख आढळतो. पुराण कथेनुसार चंद्रदेव इथे शिवाची उपासना करून शापातून मुक्त झाले आणि म्हणूनच या ठिकाणाला सोमनाथ म्हटलं जातं. इतिहासात हे मंदिर अनेक वेळा उद्ध्वस्त झालं, पण प्रत्येक वेळी श्रद्धेच्या बळावर पुन्हा उभं राहिलं. म्हणूनच सोमनाथ न मोडणाऱ्या विश्वासाचं प्रतीक आहे. सोमनाथ मंदिराजवळ एक बाणस्तंभ आहे. तो दक्षिण ध्रुवाच्या दिशेला दाखवतो. खूप प्राचीन काळातच आपल्या पूर्वजांना त्या दिशेला सुमारे 10,000 किलोमीटर पर्यंत फक्त अथांग समुद्र आहे आणि कुठलाही जमीन भाग नाही हे माहिती होतं. यावरूनच त्या काळातही लोकांकडे दिशा, समुद्र आणि भूगोलाचं सखोल ज्ञान होतं हे समजतं. या ब्लॉगमध्ये मी माझा प्रवास व अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग ब्लॉगची सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहे सोमनाथ टेम्पल, जे गुजरातमध्ये आहे, आणि सोबत आपल्या आयुष पाटील आहे, जो आपल्याला टूर गाईड करणार आहे. पूर्ण कसं जायचं काय सगळं तो त्यानेच प्लॅन केलेला आहे. तो फक्त बोलला का जायचं म्हणजे जायचं, चला आता जाने का मतलब जाने का भाई. हा भाई. तर आता आपण आहोत बोरिवली स्टेशनला आणि इथून डायरेक्ट वेरावळ ट्रेन आहे. फायनली आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे. खूप एक्साइटमेंट आहे. काय बोलशील? आणि आता मस्त आता प्रवास सुखाचा होईल. वरुण गोसावी आणि आयुष पाटील सक्सेसफुली विदाउट एनी इश्यू फास्ट. मी आता जस्ट चेक केलं मॅपमध्ये. आपण आता महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये एंटर झालो आहे आणि एकदम भारी वाटतं आहे मला, कारण की महाराष्ट्राच्या बाहेर अजूनपर्यंत मी कधी असं फिरलो नाही आणि म्हणून माझ्यासाठी एक असा नवीन एक्सपिरियन्स आहे. जाम भारी वाटतं आहे. 1:15च्या दरम्यान आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि उद्या पहाटे आम्ही 7:30च्या दरम्यान काहीतरी पोचू. म्हणजे टोटल 17 तासाची जर्नी आहे. बघूया काय होतं आहे. तीन मेदूवडा डाल, एक इडली डाल. जाम आता भूक लागले तर आम्ही इडली मेदूवडा घेतला आहे. अरे तरी महाग आहे, आपल्याकडे 25 रुपये प्लेट भेटते. 25 रुपये प्लेट आणि इथे 50 रुपये. टेस्ट खाऊन बघू ते कसे. चांगलं आहे का? ठीक आहे, चांगले चांगले पण महाग आहे. ठीक आहे, गरम गरम आहे. पण ट्रेनमध्ये गरम गरम कसं भेटतं? थर्मासमध्ये आणलं त्यांनी. आता वाजले 6:30. अजून अर्धा रस्ता पण नाही झाला. खूप बोर झालं, अंधार पण पडला पूर्ण. थोडासा फ्रेशन अप होण्यासाठी आम्ही चहा घेतला आहे. कसा आहे चहा? चहा मस्त आहे. 10 रुपयांची क्वालिटी आहे. 10 रुपयाची. आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही घेतला आहे वडापाव. किती रुपये आहे? 30 रुपयाला 2. 30 रुपयाला 2 म्हणजे 15ला एक असू शकतो. असू शकते ना. आहे, चल बघू आता खाऊन बघ. आता सॉस पण दिला वाटतं. सॉस दिलं? हां, मला वाटलं शेजवान चटणी आहे. बाई इकडची प्रोसिजर वेगळी आहे. गरम आहे का?
नाही तो वड्यासारखी टेस्ट नाही आहे. मग कसं लागतं? भाई मी वेगळाच लागतो एकदम, शब्दात पण सांगू नाही शकत एकदम एकदम टेस्ट आहे. अरे म्हणजे अरे ट्रेनचा असंच असतं प्रॉब्लेम. जाऊ दे आता खा. वापस जाऊ ना वापस व्हिडिओ बनवणार. व्लॉग है ना, व्लॉग है भाई. कितने का व्लॉग है, व्लॉग व्लॉग है, व्लॉग व्लॉग यूट्यूब पे जाते हैं. व्लॉग भाई, व्लॉग है. कंप्लेंट तो भाई घाबरला, त्याला वाटलं का आम्ही कंप्लेंट वगैरे करता का काय. अरे आपला जस्ट नॉर्मल आपल्याला व्लॉग करायचा होता म्हणून त्याला बरं परत दे असं म्हणजे व्हिडिओमध्ये दिसण्यासाठी. तर त्याला वाटलं कंप्लेंट करतो, तो पैसे पण नाही घेतलं त्याने भाई, फ्रीमध्ये पाण्याची बाटली दिली. बिचाराचा वाईट वाटतं रे, पैसे पण नाही गेला तसंच बाटली देऊन पळाला तो. परत आता इथून जाताना तोंड पण नाही दाखवणार असं वाटतं. फ्रीचा पाणी पिऊन कसं वाटतं. मस्त. फार वाईट वाटलं रे त्याच्यावर. तो आले की त्याला पैसे देऊ आपण असं म्हणजे फ्रीमध्ये नको घ्यायला. आता आम्ही अहमदाबाद स्टेशनवर थांबलो आहे. वाजलेत 10:30 आणि काहीतरी खायला बघतोय. रात्रीचं परत उपाशी नको राहायला. आणि झोप तर मला तर नाही वाटत आम्हाला लागेल, कारण की प्रॉपर म्हणजे झोपायला जागा ना. स्लीपरमध्ये घेतलं आहे पण सीट RACची आहे म्हणून नीट झोपता पण नाही येणार. आणि मग पुढे बघूया आता काय घेतलंस. अरे बॉर्बन घेतला. बर्बनचा बिस्किट. चल आता काय मगासपासून TCला शोधता तर TC पण नाही भेटत आहे. तो देणार आता अरे विचारलं जस्ट आता TCला विचारलं की कुठे वॅकंट सीट अवेलेबल आहे की नाही. पण तो बोलतो आहे का सध्या तरी नाहीच आहे, असेल तेव्हा सांगेल. पण आता मला तर नाही वाटत का कुठे भेटेल. आता असंच ॲडजस्ट करून झोपू. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही आता उठलो आहे. रात्री झोपायला जागा भेटली म्हणून बऱ्यापैकी झोप झालेली आहे आमची. आता ट्रेन थांबलेली आहे, सिग्नल लागला आहे. लवकरच आता वेरावलला आम्ही पोचू. सो मच एक्सायटेड. थंडीचे वाट लागते. गार पाणी आहे ना. बेकार. मी पण आता जस्ट तोडून उठलाय. प्रॉपर एक गायडन्स कोणाचा घ्या. तर आता आम्ही आहोत वेरावल स्टेशनला. ते काका आम्हाला भेटले, त्यांच्यासोबत बसलेलो रात्री. मस्त आम्हाला स्टोरी वगैरे सांगत होते ते. त्यांनाच बाय बोलून आता निघालो. आता नक्की कुठं काय आहे ते ह्याला पण नाही माहिती. आपण पहिल्यांदा आलाय आणि ते लोक चालले तिथे चल बरोबर. हां ते लोक सगळी चालली त्यांच्या वाटी चाललं. म्हणजे आता काय बघू आता काय होईल, आम्हाला पण नाही माहिती. बस वगैरेचा माहिती आहे. काय मला नाही वाटत. इथं काय संप वगैरे चाललाय का काय काय मॅटर झालं काहीतरी चाललंय. अरे म्हणजे ते रिक्षावाला आहेत सगळं. मला वाटलं काय संप वगैरे आहे का. रुपया सवारी मंदिर शेयरिंग ऑटो आ जाओ इधर सवारी आ जाओ. 30 रुपया सवारी 30 रुपया सवारी मंदिर. हाँ ये स्टेशन के बाहर आओगे तो सोहेल भाई मिलेंगे आपको. ये आप ऑटो ले लो उनसे. एक नाईट कल सुबह तक रुकना है. हाँ. कल सुबह तक रुकना है तो 800 रुपये. 800. आता इकडे या साईडला मंदिर आहे आणि आम्ही आता इकडे
हॉटेल पहिले बघतो. 700 रुपीज़ क्लास लगेगा. 700 अरे यार होटल है भैया, कोई गेस्ट वो नहीं है, धर्मशाला नहीं है भैया. कोई बात नहीं, अच्छा ना, तो आप मार्केटिंग साइड है यार, मार्केटिंग हो जाएगा भाई. मार्केटिंग हो जाएगा ना भैया. हाँ ना. 700 रुपीज़ है, देखना हो तो दिखा देता हूँ. रूम भी इस टाइप से रहेगा भैया. आता तर आम्हाला हॉटेलवर घेऊन चाललंय. बघूया कसं बैठ हॉटेल. जाओ भैया, मेरा बरोबर सीन लेना हो. हां होटल वाला तो मेन है. टोटल 14 जगह पे घूमने के लिए है. हाँ. और वो 14 किलोमीटर के अंदर है पूरा. अच्छा. हाँ, 1 किलोमीटर के अंदर 12 मंदिर है. हां और 4 मंदिर है ना, 3 मंदिर और 4 किलोमीटर दूर है. ऑटो वाला 500 रुपये लेता है. बघ तिथे होटल. आता आलं हॉटेलच्या इथे. हाँ. मेरा नाम नदीम भाई. चलो बाय. आता हॉटेल बघूया. अभी जो आपने रूम दिखा है उसमें कितना अलाउड है? उसमें टोटल 5 मेंबर अलाउड कर. 5 मेंबर अलाउड है. ओके. और उसमें परफेक्ट 5 मेंबर का आईडी चाहिए. दूसरे दिन 6 बजे आप खाली करना है रूम. फिर आपका सामान रखना है. तो हम लोग ऐसे भी फ्री में ही रखते हैं, उसका कोई चार्ज नहीं है. हम लोग के पास कैमरे सब लगे हुए हैं. हाँ. इधर देखो कैमरे लगे हुए हैं, इधर ऐसे टीवी है, इधर सामान हम लोग रखते हैं. उसका फुल जवाबदारी होटल का रहेगा. जब भी आप एनी टाइम ले जाओ कि 4-5 घंटे के बाद आपका टेंट है, तब भी आप ले जा सकते हो. कार्ड आहे. इनका कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेत, तो तुम्ही बघू शकता. इधर घूमने के लिए सगळी सुविधा आहे. सी यू आहे, पूर्ण समोर समुद्र आहे. आणि हा आमचा हॉटेल इथे. चावी तो खालीच विसरून गेला. आता गॅसवाला गिझर आहे. ऑटोमॅटिक पाणी गरम होतं. गॅस चालवतो आहे गिझरचा. गरम पाणी घेऊन मस्त फ्रेश होऊन आणि रेडी होऊन आपल्या टूरची सुरुवात करू. आमची आता तयारी झालेली आहे. आता इथे कुठेतरी नाश्ता करू पहिले आणि मग मंदिरात दर्शन घ्यायला जाऊ. ढोकळा मागवला आम्ही, 30 रुपयाला आहे. ह्याच्यात हे काय लस्सी, आंब्याचे काप पण आहे. त्यांचा काहीतरी चटणी असेल तो आंब्याचा काप. बघ खाऊ बघ. चांगला आहे. आमच्या हॉटेलच्याच बाजूला एक इथे स्नॅक्स कॉर्नर आहे, तिथे आलो आता आम्ही. इथे आपल्याला ढोकळा, जलेबी, फाफडा वगैरे गुजराती नाश्ता मिळेल, तर ते खायला आलो आम्ही. इथे वीर हमीरची सर्कल आहे, तिथे आपल्याला रिक्षावाल्याने सोडलेला. आता तिथून आता एंट्री आहे आणि आपल्याला तिकडे त्या साईडला मंदिराकडे जायचं आहे. जूताघर आगे है, म्हणजे शूज ठेवायला आहे. आणि आतमध्ये मोबाईल, कॅमेरा, कीज वगैरे, इलेक्ट्रॉनिक्स काहीच, हँडबॅग वगैरे काहीच अलाउड नाही आहे. म्हणजे ते आता लॉकर्स असतील. तिकडून आलो का समोरच तुम्हाला बॅग वगैरे, मोबाईल वगैरे ठेवायला दिसेल. तिथे मोबाईल ठेवला का इथून एंट्री आहे. तिथे आपण बॅग ठेवून जाऊया. बॅग तिथे दिलीत का तुम्हाला एक टोकन देतात. तो टोकन तुमच्याकडे ठेवायचा असतो, म्हणजे आल्यावर तिकडे द्यायचा आणि तुमची बॅग घ्यायची. आणि शूजचं आहे ते आतमध्ये आहे. आतमध्ये गेल्यानंतर पण तसंच टोकनवाला आहे. आता मंदिराबद्दल सांगायचं झालं तर मंदिरात जेव्हा गेलो त्या फार सुंदर असा दृश्य होता. ह्याचा मंदिराचा आर्किटेक्चर पण भारी होता. आणि आतमध्ये गेल्यानंतर तिकडे गणपती बाप्पाचं सुद्धा मंदिर आहे. आणि प्लस म्युझियम आहे एक 12 ज्योतिर्लिंगांचा. त्यांनी थोडक्यात असं दाखवलेलं आहे. अजून काय होता सांग. अजून लाईट आणि साऊंड शो पण आहे, तो रात्री संध्याकाळी असतो 7:30 वाजता. हां
त्याचं तिकीट आहे 50 रुपये. आपला प्रसाद हवा असेल तर मंदिराच्या बाहेर दुकान आहे, काउंटर, तिथे तुम्हाला मिळेल. पण जो मंदिराच्या बाहेर आहे तिथे तुम्हाला फक्त ऑनलाईन पेमेंटच जमेल. आणि मंदिरात जेव्हा जाल आतमध्ये तेव्हा कॅश सोबत घेऊन जा, कारण की तिथे आतमध्ये कॅश अलाउड आहे. सोमनाथ मंदिराच्या बाहेर आल्यानंतर परत इकडे आम्ही सर्कलच्या इथे आलो आहे आणि स्टार्टिंगला इथे ओशन व्ह्यू आहे, तिथे आम्ही संध्याकाळी जाणार आहोत. आणि त्याच्या बाजूला लक्ष्मीनारायण मंदिर आहे, तिथे पहिले आता दर्शन करायला जाऊया. दोस्त हिरवा बॉटल है क्या है? नींबू सोडा कितने का है? तो 2 देना. चर्च सोडा जास्त आहे. लिंबूची टेस्ट एवढी आहे. बेकार आहे. तिकडे जो लक्ष्मीनारायण मंदिर होतं तिथे पाया पडून आम्ही असं तिकडून गोल फिरून आलो. इकडून पण होता रस्ता. जुने सोमनाथ मंदिर. हे मंदिर मुख्य सोमनाथ मंदिराच्या अगदी शेजारी आहे. महाराणी अहिल्याबाई होलकर यांनी 18व्या शतकात हे मंदिर बांधून सोमनाथाची पूजा परंपरा जिवंत ठेवली. त्या काळात मुख्य मंदिर उद्ध्वस्त अवस्थेत होतं, म्हणून भक्तांसाठी हेच मंदिर खरं सोमनाथ दर्शनाचं केंद्र होतं. हे मंदिर साध्या पण पवित्र दगडी रचनेत बांधलेलं असून आजही इथे नियमित पूजा अर्चा केली जाते. आजचं भव्य सोमनाथ मंदिर उभं राहण्याआधी हेच मंदिर श्रद्धेचं मुख्य आधारस्थान होतं. जुना सोमनाथ मंदिराच्या अपोजिटलाच श्री सोमनाथ ट्रस्ट भोजनालय आहे, जिथे फ्रीमध्ये भोजन भेटतं. त्याच्याच लेफ्ट साईडने गेलो की पुढे तिथे कुपन घ्यायला लागतं आणि मग तुम्ही इथे फ्रीमध्ये जेवू शकता. जेवणात आता डाळ आहे, भात आहे, चपाती, 2 भाज्या आहेत, लोणचा आणि हलवा पण आहे. बघूया आता टेस्ट कशी आहे. जेवण करून आता आम्ही असंच फिरतो इकडे तिकडे, कारण की तिथे आता बाहेर विचारलं ते सांगतायत की 2:30ला एक सोमनाथ मंदिराच्या इथून बस जाते, जी अख्खा सोमनाथमधले जे टुरिस्ट प्लेसेस आहेत त्याचा पूर्ण टूर देते. तर ती आपण बघूया. रूमवर आराम करून आता आम्ही परत इथे सर्कलच्या इथे आलोत. 3-4 जणांना विचारलं बसच्याबद्दल, पण नक्की अजून कोणाला परफेक्ट सांगता नाही आलं. अर्धी सांगतात इथे लागेल, अर्धी सांगतात तिकडे लागेल आणि टायमिंग पण वेगवेगळे सांगतात, 2:30-3. तर आम्ही 2 वाजल्यापासून इथे थांबलो आहे. आता 2:30 वाजले तरी अजून बस नाही आली, म्हणजे 3ची बस असू शकते. आता बघूया. आता जिथे थांबलो आहे हा दादा सांगताय का बसच बंद झाला. आता नक्की काय विषय आहे ते आता कळेन असं झालं आहे. काय करायचं? 3 वाजेपर्यंत थांबू, बघू. 3 वाजेपर्यंत नाही करा भेटली तर जाऊ आपण चालत जायचं. 5 किलोमीटर लांब आहे ते. बघू शेअरिंग रिक्षा कुठे भेटत असेल तर बघू. पुढील भागात मी इतर मंदिर व पर्यटन स्थळ दाखवणार आहे.
तसेच मी केलेल्या चुका आणि या प्रवासाचा एकूण खर्च किती झाला आहे ते सांगणार आहे. त्यामुळे पुढील भाग पाहायला विसरू नका. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडलाच असेल. लाईक आणि शेअर तर तुम्ही करालच. सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.